वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या ठाणेकरांना आता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाची कामे आणि भ्रष्टाचारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या निषेधार्थ आज मनसेनं खड्ड्यात झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नैनेश पाटणकर, संदीप साळुंखे, संजय भुजबळ, स्वप्नील बोराडे आदींनी भाग घेऊन महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला. शहरातील सर्व धोकादायक खड्डे तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षतेची कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशाराच मनसेनं दिलाय. उठवलेल्यापर्यंत आंदोलनाचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे? आंदोलन मी तुम्हाला सांगितलं, हे जर खड्डे बुजले नाही तर मनसेला सांगावं लागत नाही. आम्हाला जे करायचे आम्ही करणार आणि आम्ही करणार म्हणजे करणार. त्याच्यासाठी काय कुठला काय म्हणतात ते मूर्त काढायची गरज नाही. मी MSCBL मध्ये होतो, तिथे आंदोलन चालू होतं स्मार्ट मीटरवरती. तिथे मला फोन आला की इथे एक मुलगा पडला आणि मुलं वाचला. तसेच आम्ही तिथून निघालो आणि इथे आलो. कुठेतरी हे एवढे सगळे खड्डे, एकच खड्डा नाही आहे ना, तिथपासून खड्डे. मी प्रत्येक खड्ड्यात आमचा पदाधिकारी उभा केला होता. पण हे आम्ही तिथे आल्यामुळे आम्ही सगळ्या मुलांना बोलू शकलो नाही. आणि सगळी मुलं आली सर, हे वाहतूक कोंडी झाली सर, ती आम्हाला करायची नव्हती. कोणाला म्हणजे आम्ही जरी रस्ता बंद केला तरी तो नागरिकांनाच त्रास आहे ना. राजसाहेबांचं म्हणणं आहे की लोकांना त्रास होईल असं काही करू नका. म्हणून आम्ही जर जास्त मुलं तिथे असतो तर आंदोलन हे वाहतूक कोंडी झाली असेल, ती वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लिमिटेड लोकांमध्येच मी केलं. आणि वाहतूक कोंडीला कुठे त्रास करून दिला नाही. मी अधिकाऱ्यांना तेच सांगितलं, तुम्ही वाहतूक कोंडीचं माझ्यावर सांगता, ते वाहतूक कोंडी माझ्यामुळे झालेली नाही. मंत्र्यांना अधिकाऱ्यांना काय सांगणार आहे? मंत्र्यांना माझी विनंती आहे की सर तुम्ही पण इथून जाता जरा लक्ष द्या. तुम्ही हा पूर्ण महाराष्ट्र तुमचा परिवार समजता, तर तुम्ही लवकर खड्डे बुजवून टाका. ओके, थँक्यू.